रिलैक्स कीजिए, ब्रीदिंग को रिलैक्स कीजिए। दोनों हाथ आपके हार्ट के ऊपर रखिए। कोमलता से आंखें बंद कीजिए। थोड़ी देर के लिए फोकस आपके ब्रीदिंग के ऊपर करना है। रिलैक्स करना है ब्रीदिंग को। और फिर क्या करना है? फिर क्या करना है? यस अर्चना, राइट। बिग स्माइल। गिव मी अ बिग स्माइल। ब्यूटीफुल। आज सभी लोग मेरे साथ रिपीट करेंगे। जो मैं बोलने वाली हूँ एग्जैक्टली आपने जोर से बोलना है, जस्ट मन में नहीं बोलना है आपको, राइट? जोर से बोलना है। या गिव मी दैट स्माइल वंस अगेन। ब्यूटीफुल। सब लोग मेरे साथ बोलेंगे। जितना ज्यादा मैं मेरे सातों चक्रा को संतुलित करूंगा, उतना ज्यादा मैं मेरे लाइफ में मैनिफेस्ट करूंगा जो मुझे चाहिए। फिर से एक बार रिपीट करेंगे। जितना ज्यादा मैं मेरे सातों चक्रों को संतुलित करूंगा, उतना ज्यादा मैं मेरे लाइफ में मैनिफेस्ट करूंगा, अट्रैक्ट करूंगा। क्योंकि मेरा रूट चक्रा जो है, शायद आपको सारे चक्रा पता होंगे, शायद नहीं भी होंगे, लेकिन इसमें से जो रूट चक्रा है, मूलाधार चक्र बोलते हैं हम उसको, इट्स ऑल अबाउट कॉन्फिडेंस। और मेरा सैक्रल चक्रा जो है, वो इट्स ऑल अबाउट चेंज, यानी बदल, अपने लाइफ में बदल। जो मेरा सोलर फ्लेक्सस यानी कि नाभि चक्र है, वो सब कुछ इज ऑल अबाउट सेल्फ एस्टीम, खुद का विश्वास। और मेरा हार्ट चक्रा, अनाहत चक्रा जो है, इट्स ऑल अबाउट लव, प्रेम, प्यार। और जो थ्रोट चक्रा है, इट्स ऑल अबाउट योर पर्सनालिटी, आपकी चाहत। और जो थर्ड आई चक्रा है, वो क्या है? इट्स ऑल अबाउट गिविंग, सर्विंग। और मेरा क्राउन चक्रा जो सहस्त्रार चक्रा है, इट्स ऑल अबाउट यूनिवर्स के साथ कनेक्ट होना। जब वहां तक हम पहुंचते हैं, वहां हमें और कुछ नहीं चाहिए होता है, क्योंकि आपके पास ऑलरेडी तब तक सब कुछ आ गया होता है। सब लोग मेरे साथ बोलेंगे। जितना ज्यादा ये सातों चक्रों को मैं संतुलित रखता हूँ, उतना ज्यादा मैं कुछ भी मेरे लाइफ में मैनिफेस्ट कर सकता हूँ, अट्रैक्ट कर सकता हूँ मेरे लाइफ में। जितना भी आज तक मैंने कुछ अचीव किया है, व्हाट इफ अगर मेरे पास बहुत लिमिटेड अनलिमिटेड कॉन्फिडेंस हो? व्हाट इफ अगर मैं रेडी हूं लाइफ में हर कोई चेंज को एक्सेप्ट करने के लिए, अपनाने के लिए? व्हाट इफ ये सारे गोल्स, मेरे सारे जो भी ड्रीम्स है, अगर मैं अचीव करूं, अगर मेरे पास वो अनलिमिटेड सेल्फ एस्टीम है? व्हाट इफ ये सारे गोल्स मैं अचीव करूं, अगर मेरा हार्ट, मेरा दिल इज फुल ऑफ लव, मेरी पूरी लाइफ में ओनली प्यार ही प्यार है, अनलिमिटेड लव है? व्हाट इफ अगर मैं हर एक बात सच्चाई के साथ करूं, बिना डरे करूं, अनलिमिटेडली मैं लोगों को इन्फ्लुएंस करूं, मेरे लाइफ में लोगों को, जो लोग चाहिए उनको मैं अट्रैक्ट करूं? व्हाट इफ अगर मैं मेरे लाइफ में कोई भी गोल अचीव करता हूं जेनरसली, जहां में मैं फुल ऑफ अबंडेंस के साथ हूं? व्हाट इफ अगर मैं बहुत सारे लोगों को हेल्प करूं? और सबसे इम्पोर्टेंट, महत्वपूर्ण है, व्हाट इफ अगर मैं ये सब कुछ अचीव करता हूँ, जहाँ
मेरा कनेक्शन ये यूनिवर्स के साथ है, ये अनलिमिटेड एनर्जी के साथ है, अनलिमिटेड वननेस के साथ है, अनलिमिटेड एनर्जी के साथ है। एक बार फिर से मेरे साथ बोलेंगे, जितना मैं ये सातों चक्रों को अलाइन करता हूं यानी संतुलित रखता हूं, उतना ज्यादा मैं मेरे लाइफ में कुछ भी मैनिफेस्ट कर सकता हूं। ब्यूटीफुल। विद दैट सभी लोग आंखें खोलेंगे और ये अलाइनमेंट के साथ ये जो भी हमारे शरीर में 7 चक्रा होते हैं उसका संतुलन जो रखा है उसके साथ आज हम हमारे अफर्मेशंस रीड करेंगे। यस, चलिए रेडी एवरीवन, ऑल सीनियर मेंबर्स। अगर किसी का फर्स्ट डे है तो प्लीज हैंड रेज कीजिए। थोड़ा सा कंफ्यूजिंग हो सकता है क्योंकि हम कुछ तो नया सीखने जा रहे हैं। तो यहाँ व्हाट्सएप ग्रुप में जो लिंक दी है, फ्री व्हाट्सएप ग्रुप लिंक है, वहां पे सारे आपको अपडेट्स आते हैं, उसके रिलेटेड हमारे बाकी के कोर्सेज के अपडेट्स आते हैं। तो जरूर आपने, अगर किसी ने नहीं ज्वाइन किया है अफर्मेशन नंबर A1 ग्रुप एंड A2 ऐसे दो है, दोनों में से सिर्फ एक ही ग्रुप ज्वाइन करना है, दोनों भी सेम है। तो प्लीज ज्वाइन कीजिए एंड स्टार्ट रीडिंग योर अफर्मेशन, क्योंकि आपने आपके लाइफ में ऑलरेडी संतुलन पाया है। ये सातों चक्रा को हम देखेंगे, उसको अलाइन करके संतुलित रख के हम हमारे लाइफ में हमारी ड्रीम्स, हमारे गोल्स कैसे अचीव कर सकते हैं। या ब्यूटीफुल। चलिए स्टार्ट रीडिंग एवरीवन विद अ ब्यूटीफुल एनर्जी। एक धरा है, एक गगन है, एक सकल संसार है, एक पिता के हम सब बच्चे, एक विश्व परिवार है। एक बने हम, नेक बने हम, विश्व एकता लाए, आए अपनी इस धरती को सुंदर स्वर्ग बनाए। Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. शरीर सबके, सब में एक सी आत्मा, सबका मालिक, सबका ईश्वर, एक पिता परमात्मा। विश्व एकता, विश्व प्रेम से विश्व में शांति आएगी। एकता में ताकत है, ये सुख शांति बरसाएगी। विश्व एकता ला करके हम आए, विश्व बचाए, आए अपनी इस धरती को सुंदर स्वर्ग बनाए। Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. एक एक मिल जाने से हर मुश्किल हल हो जाती। रंग बिरंगे फूलों से बगिया की शोभा बढ़ जाती। विश्व एकता महायज्ञ में स्वार्थ को कर दे स्वाहा। मैं मेरा की आहुति
Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. 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 एक धरा है, एक गगन है, एक सकल संसार है। एक पिता के हम सब बच्चे, एक विश्व परिवार है। एक बने हम, नेक बने हम, विश्व एकता लाए। आए अपनी इस धरती को सुंदर स्वर्ग बनाए। Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. अलग अलग है शरीर सबके, सब में एक सी आत्मा। सबका मालिक, सबका ईश्वर, एक पिता परमात्मा। विश्व एकता, विश्व प्रेम से विश्व में शांति आएगी। एकता में ताकत है, ये सुख शांति बरसाएगी। विश्व एकता ला करके हम आए, विश्व बचाए। आए अपनी इस धरती को सुंदर स्वर्ग बनाए। Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. एक एक मिल जाने से हर मुश्किल हल हो जाती। रंग बिरंगे फूलों से बगिया की शोभा बढ़ जाती। विश्व एकता महायज्ञ में स्वार्थ को कर दे स्वाहा। मैं मेरा की आहुति दे, यही परम पिता ने चाहा। सत्यम शिवम सुंदरम, ये शिव संदेश सुनाए। आए अपनी इस धरती को सुंदर स्वर्ग बनाए। Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. 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 All right, everyone. चलिए, it's time to go back to our subconscious mind. चलिए चलिए, कैमराज ऑन रखिए everyone. Beautiful. And I request जो भी चक्रा मैनिफेस्टर्स है, आप हमारे सेशन के बाद आपके रिजल्ट जरूर शेयर कीजिए यहाँ पे। Yes, everybody.
टेक अ सीट, बैठ जाइए सभी लोग। अगेन दोनों हाथ आपके हार्ट के ऊपर रखिए। ब्रीदिंग के ऊपर फोकस कीजिए। गिव मी अ बिग वाला स्माइल एवरीबॉडी, गिव मी अ बिग स्माइल। फोकस कीजिए आपके ब्रीदिंग के ऊपर फॉर फ्यू सेकेंड्स। अभी भूल जाना है आपने जो भी अभी कुछ अफर्मेशंस रीड किए हैं, सबको भूल जाओ। और अभी फोकस बस आपके खुद के ब्रीदिंग के ऊपर। सभी लोग मेरे साथ रिपीट करेंगे। जोर से रिपीट करना है, जोर से बोलना है आपको। मेरा आत्मविश्वास, माझी जी बदलाची जाणीव आहे, चेंज माझ्या लाईफ मधला, आत्मसन्मान, प्रेम, माझी स्वतःची ग्रोथ, सेवा आणि शांती, हे जितकं मी माझी सातही चक्र जागृत आणि संतुलित करणार आहे, तितकंच मी माझ्या इच्छेनुसार काहीही आकर्षित करू शकणार आहे। जितना मैं ये सातों चक्रों को जागृत और संतुलित करने वाला हूँ, उतना ही ज्यादा मैं मेरी लाइफ में मुझे जो चाहिए वो अट्रैक्ट कर सकता हूँ, मैनिफेस्ट कर सकता हूँ। क्योंकि ये यूनिवर्स ने मुझे ये मैजिकल एनर्जी दी है, ये सातों चक्रा के साथ। अब बहुत सारे लोग जो सिर्फ गोल्स अचीव करने के लिए, पाने के लिए सिर्फ बहुत ज्यादा हार्ड वर्क करते रहते हैं, विदाउट ये सातों चक्रा के ऊपर काम किए बिना। और शायद उसीलिए, शायद अब तक हमको जो चाहिए लाइफ में, जो हमारी विश है, डिजायर है, वहां तक पहुंच नहीं पा रहे। बट वी ऑल आर मैजिशियंस माय डियर फ्रेंड्स। हम सब लोग एनर्जी के साथ काम करते हैं। वी वर्क विथ एनर्जी। और हम ये सातों चक्रा एक्टिवेट करके, संतुलित करके उसके ऊपर काम करते हैं। तो इमेजिन कीजिए, जब हमारे ये सातों चक्रा एक्टिवेट होंगे, जब हम उसको अलाइन करेंगे, संतुलित करेंगे, और वो एनर्जी के साथ, ये सातों चक्रा की एनर्जी यानी हमारे पूरे लाइफ की, यानी जो ब्रह्मांड में एनर्जी है, उसके साथ जब हम संतुलित हो जाते हैं, अलाइन हो जाते हैं, यानी कि आपके जो भी गोल्स है वो पाने के लिए आपको जो भी एनर्जी चाहिए होती है, वो यूनिवर्स की एनर्जी के साथ, ये यूनिवर्स की मैजिकल एनर्जी के साथ आप अलाइन हो रहे हो। तो बताइए, जब हम ये यूनिवर्स, जो भी आपका गॉड है, जिसको भी आप एक सुप्रीम पावर बोलते हो, अगर उसी की एनर्जी के साथ अगर आपकी भी एनर्जी मैच हो गई, तो बताइए कुछ भी आपके लाइफ में नामुमकिन होगा क्या? एवरीथिंग इज पॉसिबल, क्योंकि ये जो एनर्जी है, ये अनलिमिटेड एनर्जी ब्रह्मांड में है। और जब हम ये सात चक्रा के ऊपर हमारा काम करते हैं, तो ये ब्रह्मांड की एनर्जी के साथ हम अलाइन होते हैं, संतुलित होते हैं, और उसी की वजह से हमारे सारे गोल्स, व्हाट नॉट, एनी गोल्स, एनी विश, डिजायर, जो भी चाहत है आपकी लाइफ की, वो सब कुछ आप मैनिफेस्ट कर सकते हो, जस्ट हमारे एनर्जी के ऊपर काम करते। जब आपके एक्शंस, जो आप काम कर रहे हो, हार्ड वर्क कर रहे हो, आपके जो एक्शंस है वो अगर ये एनर्जी के साथ संतुलित हो गए, अलाइन हो गए, तो डेफिनेटली आपके लाइफ में वो मैजिक होके रहेगा। जस्ट इमेजिन कीजिए, जो भी आप अभी काम कर रहे हो, आपके गोल्स के ऊपर जो काम कर रहे हो, और वो गोल्स को काम करते करते जो भी एक्शन ले रहे हो, हार्ड वर्क कर रहे हो, जो भी आपके पास स्किल है,
व्हाट इफ वो अनलिमिटेड एनर्जी के साथ भी आप, ये ब्रह्मांड के एनर्जी के साथ आप अलाइन हो रहे हो, और ये गोल्स, ये मैनिफेस्ट करने के लिए आप पूरी तरह से रेडी हो, अट्रैक्ट कर रहे हो आपको जो लाइफ चाहिए वो। जस्ट इमेजिन कीजिए फॉर फ्यू मोमेंट्स कि यस, आपके जो भी गोल्स है, टॉप प्रायोरिटी गोल्स है, एक हेल्थ में, रिलेशनशिप में, करियर, मनी, फैमिली गोल्स, पर्सनल गोल, पर्सनालिटी गोल, सब कुछ आपके अलाइन हो रहे हैं, ये ब्रह्मांड की एनर्जी के साथ मैच हो रहे हैं। जस्ट इमेजिन कीजिए और आपके गोल्स मैनिफेस्ट हुए होते देखिए। Brighter than the sun, your light shine on us. In your light, I find peace. Break the chains and set me free. I just wanna be free. I just wanna be free. इमेजिन कीजिए आपके जो भी गोल्स है, आपके मैजिकली आपके लाइफ में मैनिफेस्ट किए हैं ऑलरेडी, विद ऑल दैट अनलिमिटेड एनर्जी जो ये ब्रह्मांड में है। जब हमने ये सातों चक्रा को एक्टिवेट करके वो सब कुछ आपने आपके लाइफ में पाया, हाउ ब्यूटीफुल लाइफ इज गोइंग टू बी। लाइफ को आपको गले लगाना है। हम जो भी काम कर रहे हैं हमारे लाइफ में, बस ये जो ब्रह्मांड की अनलिमिटेड एनर्जी है उसके साथ संतुलित होके, अलाइन होके हम एक्टिवेट कर रहे हैं और हमारा काम कर रहे हैं। लाइफ इज ऑल योर्स। हर एक किसी को, हर एक मनुष्य प्राणी का एक ही सपना होता है। बहुत सारे अपने सपने जो पाने के लिए हम जिंदगी में काम करते हैं हर रोज, उसी सोच के साथ, वही एनर्जी के साथ, वही लगाव के साथ, वही प्रेम के साथ जो उठते हैं कि मुझे ये लाइफ में पाना है। व्हाट इफ आपको आज एक जादू की छड़ी मिल गई कि बस आपके एनर्जी के ऊपर काम कीजिए, आपके सातों चक्रा के ऊपर काम कीजिए। आपका थर्ड आई चक्रा, यानी कि जिसको हम थर्ड आई चक्रा बोलते हैं, उसको अगर हमने एक्टिवेट किया, जैसे कि लॉर्ड शिवा का थर्ड आई हमने पता है वो जनरेटर है, ये सृष्टि का जनरेटर है, और जो यूनिवर्स ने आपको जनरेटर क्रिएट किया है आपके गोल्स पाने के लिए, वो आपके गोल्स के साथ जीने के लिए, ना कि बल्कि आप असेच कोरे आलात आणि असेच कोरे जाणार उसके लिए नहीं है। जब आप भगवान के पास, यूनिवर्स के पास फिर से जाओगे तो जिसके लिए आपको यहाँ भेजा था उसका कुछ ना कुछ आंसर तो हो आपके पास कि आपने यहाँ पे आके क्या किया। तो माय डियर फ्रेंड्स, ये जो 7 चक्रा की एनर्जी है सबके पास है, बस उसको अभी वो स्लीपिंग मोड में है, उसको हमको एक्टिवेट करना है और आपका लाइफ आपको मैनिफेस्ट करना है। सभी लोग आंखें खोलेंगे, सब लोग आंखें खोलेंगे विथ ऑल दैट ब्यूटीफुल स्माइल, और सब लोग ने बोलना है जितना ज्यादा मैं मेरे सातों चक्रा को जागरूक और संतुलित करता हूँ, उतना ही ज्यादा मैं मेरी लाइफ में सब कुछ मैनिफेस्ट कर सकता हूँ, अट्रैक्ट कर सकता हूँ। थैंक यू सो मच, ब्यूटीफुल। विद दैट सभी लोग चलिए मैजिकल ब्लेसिंग्स में आएंगे सभी लोग। ऑल द स्माइल, ब्यूटीफुल स्माइल, आपकी पावर खुद जानिए। फील प्राउड अबाउट टुडेज सेशन, आज का जो मोमेंट है उसके लिए प्राउड फील कीजिए। वो कॉन्फिडेंस नस नस में लाइए कि यस,
मेरे सारे गोल्स कंप्लीट हुए हैं। बोलिए खुद को ही कॉन्ग्रेचुलेशन टू मी। खुद को ही कॉन्ग्रेचुलेशन बोलिए। और मेरे सारे गोल्स, हेल्थ गोल्स, रिलेशनशिप गोल्स, करियर गोल्स, मनी गोल्स, फाइनेंशियल गोल्स, फैमिली गोल्स, मेरे पर्सनल गोल्स, पर्सनालिटी गोल, पर्सनल रियलिटी गोल्स ऑलरेडी अचीव हो गए। एंड तथास्तु करेंगे, खुद को ही ब्लेसिंग कर रहे हैं, खुद को ही ब्लेसिंग दे रहे हैं विथ ऑल दैट यूनिवर्सल एनर्जी। ब्यूटिफुल। थैंक यू सो मच ये ब्लेसिंग्स लेने के लिए एंड देने के लिए। थैंक यू सो मच एवरीबॉडी। सो माय डियर फ्रेंड्स, सबके लिए अनाउंसमेंट है कि हमारा थर्ड आई चक्रा एक्टिवेशन जो एक बैच हमारी कंप्लीट हुई है, तो सेकेंड बैच हमारी नवंबर में, उसका रजिस्ट्रेशन आज से ओपन हो जा रहा है। सो इंक्वायर कीजिए आपके यहाँ पे जो टीम है और आपका रजिस्ट्रेशन स्टार्ट कीजिए। यस। सो अगर आपके यस यहाँ पे क्या कर रहे हैं हम, यहाँ पे आके सुबह क्या कर रहे हैं, सबका गोल्स है कि नहीं? अगर गोल्स नहीं है तो वो मनुष्य प्राणी हो ही नहीं सकता है, हो ही नहीं सकता है। एग्जैक्टली exactly, हर किसी ना किसी को चाहत है, जीने की चाहत है, और उससे लाइफ मेरी और बेटर कैसी करनी है। डू यू एग्री एवरीवन, है कि नहीं? या तो यहाँ पे चैट बॉक्स में रजिस्ट्रेशन डिटेल्स ऑलरेडी दिए हैं आपके, तो प्लीज इंक्वायरी कीजिए। एंड अब मैं रिक्वेस्ट करूंगी जिन लोगों ने भी अपना पहला बैच थर्ड आई एक्टिवेशन किया है, तो प्लीज आपके रिजल्ट शेयर कीजिए। रियल रिजल्ट्स, आपके लाइफ में क्या बदलाव आया है, क्या मैजिक फील किया है आपने, और जस्ट 10 दिनों में क्या आपने फील किया है, वो जस्ट शेयर कीजिए, ताकि आपकी एनर्जी से तो पता नहीं, शायद किसी के लाइफ में बदलाव आ सकता है। प्लीज रेज योर हैंड्स, अनम्यूट कीजिए एंड शेयर कीजिए सबके साथ। यस रंजना, थैंक यू। अनम्यूट कीजिए, अनम्यूट। यस, आवाज येतोय? यस, यस, लाउड एंड क्लियर। बोलिए। नमस्कार. मी नमस्कार, इथून बोलिए। सर्वांनाच सांगेन की माझ्या आयुष्याचा 360 डिग्री जर असेल की त्याच्याही पेक्षा जास्त चेंज झालाय ह्या 10 दिवसात. तर त्यामुळे आता जर सांगतायत, माझा एकही दिवस चुकलेला नव्हता आणि हॅट्रिक ह्याच्यातून पण वेळ काढून 6-6 तास ट्रॅव्हल करून सुद्धा मी सगळं केलेलं आहे आणि खूप हे झालेलं आहे. म्हणजे सर्वच ह्याच्यात तुम्हाला तो चेंज लोक सांगतील की तुमच्यात काय चेंज झाला, तुमचा स्वभाव बदलतो, तुमची समोरची आलेली लोक तुम्हाला जज करतात, त्यांचं 360 डिग्री ते पण चेंज होतं. कारण माझ्या जेव्हा मीटिंग असतात तेव्हा चिंता घेऊन किंवा काही हे घेऊन आलेली लोक असतात, तीही चेंज होतात. आणि जसं आपल्याला पाहिजे असतं, मॅडमने आता सांगितलं मॅनिफेस्ट, खरोखरच ते 7 चक्राचं आहे. मी फक्त रूट चक्रावरच काम केलं आणि त्याचे एवढे फायदे आहेत. म्हणजे आम्हाला तर त्यांनी रोजच सगळी सांगितली होती, कसं करायचं तेही सांगितलं होतं. आणि मी सगळे जे काही मिळत चान्स, हात धुवून म्हणतो ना आपण, घ्यायचे आहेत वाहत्या पाण्यात, आणि हे सगळ्यांनी घ्या. एक तळमळीचे आणि हे आपण कोणी एक दुसऱ्याला भेटत नाही आहोत, बोलत नाही, फक्त व्हर्च्युअल आहोत, पण हे खरोखर गिफ्ट आहे. मला माहित नाही, आम्ही वाट बघतो की 8 कधी वाजतात आणि आम्ही कधी भेटतो. हे चेहरे आपण ओळखत असू, स्वातीताई आहेत किंवा चित्रा मॅडम आहेत, अर्चनाताई आहेत, मॅडम स्वतः आहेत, आम्ही ऐकत असतो फक्त. म्हणजे मी तर नेहमीच कॅमेरा ऑन ठेवून करते, कारण तेवढा वेळ मी काढलाय स्वतःसाठी, बाकी मी काही करत नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगेन, हे 40 मिनिट्स पण घ्या, जे काय येतील ते घ्या. कारण मी 2011 पासून बरेच कोर्सेस केले, पण हॅट्स ऑफ मॅडम, तुम्ही आमच्या जीवनात जेव्हा आला तेव्हापासून सगळं चेंज आहे. 360 पेक्षा जास्त चेंज आहे. थँक्यू. थँक्यू ऑल. सो मच, थँक यू सो मच. येस, तो दीज आर ऑल रियल रिजल्ट, कोई फेक नहीं है। तर त्यांच्या लाईफ मध्ये बदल होत असेल प्रत्येकामध्ये, तो मेरी लाइफ में क्यों नहीं होगा? सबके होगा, है ना अर्चना वैरागडे? करना है कि नहीं बदल, हमको आगे जाना है कि नहीं लाइफ में? तो प्लीज कम एंड बी अ पार्ट ऑफ थर्ड आई चक्र ऍक्टिव्हेशन. सबको पता है राईट, तिसरा डोळा ओपन झाल्यानंतर काय होऊ शकतं? जस्ट ऐकलंय आपण सिरियल्स मध्ये, टीव्ही मध्ये, बट जेव्हा आपण ऍक्च्युअल करणार आहोत, कॅन यू इमॅजिन स्वतःमधली जी पॉवर आहे ती तुम्ही जेव्हा ओळखाल, याच्यासाठी कोणताही एज बार नाहीये, कोणत्याही एज मधले लोक करू शकतात. अगदी तुमचे मुलं असतील, त्यांना जस्ट समजत असेल, कळत असेल, अगदी स्कूल्स पासून, तेव्हा सुद्धा ते करू शकतात. आणि टिल व्हॉट एव्हर एज, तुम्ही ज्या कुठल्या एज मध्ये असाल, प्लीज कम अँड बी द पार्ट ऑफ थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेशन प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपण तिसरा डोळा तर करणारच आहोत जागृत, पण ऍट द सेम टाइम आपण साती चक्रावरती काम करणार आहोत. येस, ब्युटिफुल. येस, येस, रेज युअर हँड्स. येस डॉक्टर अस्मिता.
गुड मॉर्निंग. मान्य. मी म्हणेन प्रत्येकाच्यात एक जर क्युरियोसिटी असेल ना, खरंच हे बोलतात हे खरंच होतं का, आपण करावं का, हे जर क्युरियोसिटी जर असेल आणि प्रत्येकाने जर हे केलं की खरंच त्यातून काय मिळतं ते स्वतः अनुभव घ्यावा प्रत्येकाने. दुसऱ्याचे अनुभव ऐकून मग खरंच होईल का, काय पण फेक करतात, हे असा विश्वास ठेवू नये. खरंच त्यात हे आहे का हे बघण्यासाठी स्वतः त्यात उतरावं असं मला वाटतं. प्रत्येकाने हा कोर्स केला ना की जाणवेल की कसं लाईफ आपोआप चेंज होतं ते, की खरंच एक पुनर्जन्म होतो आपला, की आपण त्यातून आपण होतो काय आणि झालो काय हे लगेच एक 10 दिवसाच्या कोर्स मध्ये जर होत असेल. एक बाळ जन्माला 9 महिने लागतात, तर आपला पुनर्जन्म व्हायला फक्त 10 दिवस लागतात, एवढंच मी सांगेन. की 10 दिवसात कळेल की आपण खरंच खूप इथं इथे जे DME ला सॉन्ग लागतात, पण ते सॉन्ग इतके सुंदर वाटतात कानाला ऐकायला, पण त्यांचा अर्थ काय आहे हे कोर्स केल्यानंतर कळतं, की त्यात इतकं मिनिंग आहे की ते कोर्स केल्यानंतर आपोआप ते सॉन्ग जरी कानावर पडले तर सगळ्या गोष्टी आपोआप जागृत व्हायला लागतात असं मला वाटतं. ऑसम. थँक यू सो मच. प्रत्येकाने ह्यामध्ये खरंच स्वतःहून भाग घ्यावा, स्वतःहून कोर्स करावेत. आपल्याला काहीतरी आपल्या लाईफमध्ये स्वतःसाठी करायचं असेल ना, तर एवढं करावं असं मला खूप वाटतं. आपोआप चेंज व्हायला लागतात, कुणी करायला लागत नाही. डॉक्टर स्मिता, तुमच्या लाईफमध्ये काही जे बदल झाले ते इथं सांगाल का सगळ्यांना, की काय नक्की बदल झाले? मी पहिला खूप चिडचिड करायचे, म्हणजे राग असं हम्म. जर असं झालं की लगेच राग यायचा मला. पण आता तसं नाही होत. राग असा आला तरी असं नाही नाही ते ठीक आहे असं म्हणून आपोआप शांत होते. आधी माझं स्वतःलाच सांगावं लागायचं की नाही हे चिडायचं नाही, आपल्यासाठी योग्य नाही. असं मला आर्टिकेरियाचा त्रास होता, म्हणजे रॅश यायची, पित्तगांधी वगैरे. ते मला, मी स्वतः एक होमिओपॅथ डॉक्टर आहे, त्यामुळे मला माहित असायचं की इरिटेशन, माइंड चिडचिड झालं की आपल्याला काही ना कुठेतरी शरीरावर त्रास होतो. मग ते स्किनचे प्रॉब्लेम यायला सुरू होतात. हे सगळं माहित होतं. मग इरिटेशन कमी करायसाठी मी स्वतःला म्हणायचे नाही नाही चिडायचं नाही, आता आपल्याला तो राग कंट्रोल केला पाहिजे असं. मग तेवढा पुरतं कंट्रोल व्हायचा. दुसऱ्या क्षणाला असं कोणी काय बोललं की लगे राग यायचा, मग लगे इरिटेशन. मग पुन्हा ते मी सांगायचे, पण पुन्हा तेच ते पुन्हा रॅश यायच्या. पण जेव्हा आपण हे कोर्स केले किंवा मी यामध्ये आले, थर्ड आय चक्राचं केलं, तेव्हा अजिबात म्हणजे राग कंट्रोल कसा करायचा हे मला अगदी जाणवलं. आणि त्यानंतर माझी इरिटेशन किंवा रॅश ही सगळी कमी आलीये. कमी म्हणजे पूर्ण बरीच झालीये असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक गोष्ट व्हायला ती हळूहळू सगळं पूर्ण यायला आपल्याला मनातून म्हणजे चेंजेस व्हायला थोडा वेळ जावा लागतो. तेवढा आपण थोडा वेळ दिला ना, सगळं सगळं अगदी व्यवस्थित होतं असं मला वाटतं. Beautiful. Thank you so much, Dr. Smita, for sharing. Amazing, beautiful life. Yes, Sangeeta. गुड मॉर्निंग. Good morning. कुठलाही कोर्स झाला त्याचा रिव्ह्यू द्यायला ना सगळ्यात आधी माझा नंबर असतो, नंतर चित्रताई असतात. त्याचे कारण असं आहे की आम्ही सगळे कोर्स करतोय खूप आनंदाने, आणि पहिल्यापासून मॅडम सोबत आम्ही जोडले गेलो आहोत. मॅजिकल हिलिंग असेल, फिटनेस असेल, बाकीचे छोटे छोटे कोर्सेस असतील. पण खरंच मी म्हणजे मॅजिकल हिलिंगचा तेवढा प्रॉपर केला नव्हता त्यावेळेस, नंतर मी केला तो सगळा कम्प्लीट. परंतु काय चेंजेस झालेत ना ह्या थर्ड आय ऍक्टिव्हेशनच्या सेशन मध्ये, ते खरंच सांगण्यासारखे आहेत. कारण मॅजिकल हिलिंगचा 21 महिनाभराचा कोर्स होता टोटल. पण हा 10 दिवसांमध्ये जेवढे चेंजेस झाले आहेत ना, म्हणजे थर्ड आय ऍक्टिव्हेशन काय असतं आपण इथून मागे पाहिलं होतं की आपण सिरियल्स मध्ये बघतो तसा, तिसरा डोळा शंकरासारखा, पण तसं काही नाहीये. सगळं सायंटिफिक बेस्ड. पहाटे लवकर उठण्यापासूनच्या सवयी. मला चांगलं आठवतं मॅडम मला पहिल्याच दिवशी जेव्हा आमचं सेशन सुरू होणार होतं, आदल्या रात्री सांगितलं होतं मॅमने की लेफ्ट हँडने तुम्ही ब्रश करायचा आहे. मग मी त्या दिवसापासून आजपर्यंत न चुकता लेफ्ट हँडेड ब्रश करत आहे. ह्या खूप चांगल्या गोष्टी आहे. आणि असं ऐकलं होतं की म्हणजे लेफ्ट हँड म्हणजे राईट आणि लेफ्ट साईडचा आपला जो मेंदू होतो तो ऍक्टिव्हेट होण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात.
याचे परिणाम असे झालेले आहेत की जे पूर्वी थोडीफार भीती वाटत होती, म्हणजे चक्र हिलिंग काय असतं ना, ते प्रॉपर मॅडमनी त्यामध्ये समजून सांगितलेले, इतकं डीप मध्ये सांगितलेले, त्याला सायंटिफिक बेस. आणि तो अनुभव आम्ही दररोज घेत आहोत. आमच्या एक माणूस बदलला ना घरातला, तर घरामध्ये बाकीचे किती चेंजेस होत आहेत हे मी अनुभवलेलं आहे ह्या दिवाळीच्या वेळी. आणि खूप महत्वाचं असं की दिवाळीसारखा एवढा महत्वाचा पिरियड असताना मला जॉब सुद्धा चालू होता माझ्या धनत्रयोदशी पर्यंत, तरी सुद्धा एकही दिवस युनिव्हर्सच्या कृपेने इंटरप्ट न होता मी कंटिन्यू केलं. पहाटे आम्ही 3-3:30ला उठून ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस साठी आम्ही 4 वाजता रेडी असायचो. दररोज कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4.5-5 तास आम्ही बसलेलो आहोत. आणि सर्वोदय आणि फॅमिली तिथे तर मला वाटतं वयस्कर होते, ती लोकही असायची त्यामध्ये वगैरे. आणि सगळ्यांनी खूप छान एक्सपिरियन्स शेअर केलेले आहेत आमच्या ग्रुपवरती. तरीही मला ते सांगायला लागतं की आता अलीकडे मॅडमनी आमचे ग्रुपिंग केले होते, त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, प्रत्येक रूटवर काम केलं आणि त्याचं खरंच काय काम आहे तिथे कळलं. रेटिंग्स काय असतात आणि सगळं जीवन तुमच्या चक्रांवर कसं चालतं ना, ते मॅडम इतकं छान शिकवलं. राहिला प्रश्न थर्ड ऍक्टिव्हिटीचा, बापरे, ते आता माझी एवढी म्हणजे सवय झाली ना, रात्रीचं कालचाच अनुभव सांगते. खूप थकलेली होती काल दिवसभर. आज माझ्या मुलाला सोडवायला जायचंय मला हॉस्टेलला, खूप तयारी चालू आहे. परंतु मी वर्कआउटला थोडंसं बाजूला ठेवलं, थोडंसं केलं, पण मग मेडिटेशन, थर्ड आय ऍक्टिव्हेशन नाही, एक्सक्यूज नाही. हे तो माझ्या लाईफचा अविभाज्य भाग झाल्यासारखं झालं. ते मी केलंच आहे. आणि दिवसभरात जसा वेळ मिळेल तसं ते तुमचं लाईफ चेंजिंग आहे. प्रत्येकाने आता जर संधी मिळाली ना, खरंच म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही ना स्वतःला एखादी वस्तू कमी घ्या, एखादी साडी कमी घ्या, लेडीजला सांगणं आहे माझं. एखादे ज्वेलरी कमी घ्या, परंतु हे कमी, खूप कमी आणि अफोर्डेबल खर्चामध्ये तुम्ही तुमचं लाईफ किती चेंज करून घ्याल, खूप काही मिळू शकाल तुम्ही लाईफ मध्ये. म्हणजे सॅटिस्फॅक्शन आहे. डॉक्टर अस्मिता असतील, प्रतिभा मॅम एक होत्या, त्यांना तर हेल्थ इश्यूज होते, तरी सुद्धा त्यांनी केलेले आहेत सगळे. तर आपल्यासारख्या नॉर्मल लोकांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तुमचं लाईफ 100% चेंज होईल. जे आम्ही 10 दिवसांमध्ये हे केलेलं आहे, त्या अक्रोल चक्राचा काय इफेक्ट असतो हेही आम्ही अनुभवलेले आहे. त्यासाठी सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्हाला जर मिळते ना संधी, प्लीज तुम्ही करा. तुम्हाला कुठे मनाला जर वाटलं ना, करा म्हणून. आणि मॅडम मॅडम आणि मॅडमची टीम इतकी सपोर्टेटिव्ह आहे ना, तुम्हाला खूप ऍडजस्ट करून देतात. ते करा तुम्ही सगळ्यांना. आणि आमच्यासारखे हॅपी हेल्दी वेल्दी लाईफ जगा. थँक्यू सो मच. ब्युटिफुल, लॉट्स ऑफ लव्ह संगीता, थँक्यू सो मच. येस, त्यांच्या आवाजातून तुम्हाला जाणवलं असेल सगळ्यांना, राईट, की काय त्यांच्यामध्ये एनर्जी चेंज झाली आहे. ऑल्दो राईट, त्यांचा कॅमेरा ऑन नव्हता, त्यांची प्रिपरेशन चालू आहे, बट त्यांच्या आवाजातून तुम्हाला ते फील झालं असेल, तर बी अ पार्ट. येस प्रतिभा, प्लीज आन्सर. गुड मॉर्निंग अरुणा मॅम अँड ऑल टीम. गुड मॉर्निंग. खरं तर आमचं जे अरुणा मॅडम आणि टीम यांच्या माध्यमातून आजपर्यंत खूप कोर्स अनुभवायला मिळाले. आणि अनुभव प्रत्येक वेळी खूप जरा हटकेचा अनुभव, प्रत्येक वेळीचा खूप चांगला अनुभव. म्हणजे शब्दात व्यक्त करणं, तसं शब्दात बांधणं ह्या अनुभवांना अवघड आणि कठीण आहे. माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर, माझा 3 महिन्यांपूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. L1 आणि L2 दोन मणके माझे फ्रॅक्चर आहेत. मला डॉक्टरांनी खूप केअर घ्यायला सांगितली होती. अगदी 3 महिने डॉक्टर म्हटले बिलकुल बेड सोडायचा नाही. परंतु अरुणा मॅमच्या माध्यमातून आणि कोर्सच्या माध्यमातून दरम्यानच्या काळात 6 कोर्स झाले. ते 6 म्हणजे नवरात्री ध्यान असेल, त्यानंतर B1 मॅनिफेस्टिंग असेल, त्यानंतर H1 हिल माय इमोशन्स, थर्ड आय ऍक्टिव्हेशन्स, आणि 21 डेज मनी प्रोग्राम चालू आहे सध्या. 6ही कोर्स अतिशय एनर्जी देऊन गेले दरम्यानच्या काळात. मॅडमला मी बोलले, मॅडमशी, मॅडम असं असं झालंय, मला डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली, काय करू, मी कोर्स करू का? मॅडम म्हटलं बिनधास्त करा, तुम्हाला संधी आहे. आणि मॅडमच्या त्या एका शब्दावर, मॅडमवर ट्रस्ट ठेवून, माझ्यावर, युनिव्हर्सवर ट्रस्ट ठेवून मी हे सगळे कोर्स, मला केवळ आलेली एक संधी आहे असं समजून मी ती पूर्ण केली. आणि खरंच म्हणजे एवढं मॅजिक माझ्या लाईफ मध्ये झालं की ते शब्दात सांगणं, मी आत्ताच म्हटलं, शब्दबद्ध करणं त्याला कठीण आहे. म्हणजे 3 महिने जे मला सांगितले ती रेस्ट घ्यायला, मी अक्षरशः 1.25 महिने, 1.5 महिने मी व्यवस्थित रेस्ट घेतली. त्यानंतर मी बिलकुल म्हणजे मी चालणं किंवा हे चालू ठेवलं माझं. दरम्यानच्या काळात जे काही पिनल गँड ऍक्टिव्हेशन असेल,
ते मला थोडंसं वाटलं सुरुवातीला मी करू शकते का, मॅमला विचारलं, मॅम म्हणलं तुम्ही करू शकता. आणि मी ते अगदी फुल म्हणजे एफर्टली म्हणजे मनापासून अगदी ते केलं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या हेल्थमध्ये एवढा प्रोग्रेस आहे की माझं मलाच जाणवतं. कारण जे डॉक्टर मला म्हणत होते, मॅडम तुम्ही पायी चालतच कशा आल्या आणि माझ्या पुढे उभ्याच कशा राहू शकता या सिच्युएशन मध्ये, मला विशेष वाटते, तेच डॉक्टर मला अगदी परवा जेव्हा भेटायला गेले डॉक्टरांशी गेले डॉक्टरांकडे, तेव्हा तेच बोलले की तुमच्यामध्ये फार प्रोग्रेस आहे. म्हणजे परंतु तुम्ही अजून 6 महिने तरी काळजी घ्या. ठीक आहे, परंतु मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की केवळ आणि केवळ आज आपले जे हे कोर्स झाले, मेडिटेशन झालं, याच्यातनं माझ्या जीवनामध्ये प्रचंड मॅजिक झाले पहा. आणि हे कोर्स माझ्याच नाही तर आता जे संगीता मॅडमने सांगितलं की खरंच एक संधी आहे आपल्याला, सगळ्यांनी हे कोर्स करा. एक साडी कमी घ्या, ज्वेलरी कमी घ्या, आपल्या आयुष्यामध्ये त्याला स्थान देऊ नका. हेल्थला स्थान द्या, आपल्या आरोग्याला स्थान द्या. आणि खरंच म्हणजे मनापासून मी सांगेल की हे कोर्स तुम्ही सर्वांनी करा. कुठला एकही कोर्स सोडू नका, एकही कोर्स सोडू नका. जेवढं आपल्याला जास्त करता येईल. अक्षरशः आम्ही नवरात्री ध्यानला 3-3:30ला उठून फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून 8-8, 8:30 पर्यंत म्हणजे 5-5, 5:30 तास बसलेलो आहोत. मला काही वेळेस बसता येत नव्हतं, परंतु मी ऍडजस्ट करायचे, कॅमेरा ऑफ करून मी थोडं पडायचे, थोडं बसायचे. म्हणजे माझी त्यावेळेस तर अजिबात कॅपॅसिटी नव्हती बसण्याची, पण मी कसं ऍडजस्ट केलं आणि मला युनिव्हर्सने कसं ते करण्यासाठी भाग पाडलं. म्हणजे माझ्यासाठीच ते कोर्स होते असं मला वाटलं. आणि खरंच म्हणजे त्यातनं एवढी ऊर्जा मिळाली, प्रचंड ऊर्जा मिळाली. खरंच हे कोर्स प्रत्येकाने कुठला एकही कोर्स मिस करू नका, एकही कोर्स मिस करू नका अशी मी विनंती करते सर्वांना. आणि हे कोर्स तुम्ही करा. आणि धन्यवाद अरुणा मॅम, धन्यवाद युनिव्हर्स, धन्यवाद ऑल टीम. थँक्यू सो मच. ऑल द ब्लेसिंग. सो ब्लेसफुल सोल. जाणवते ना प्रत्येकाच्या आवाजातून ती जी त्यांनी जे अनुभवले लाईफ, ही सगळ्यांना जाणवत असेल. येस उर्मिला. हाय, गुड उर्मिला मॉर्निंग तुम्हाला काही मॅडम. बोलायचंय? अनम्यूट करा बरं. हो हो हो. येस, गुड मॉर्निंग. येतोय आवाज आता? आवाज येतोय मॅम माझा? येस येस, लाऊड अँड क्लिअर क्लिअर. उर्मिला, हा ऍक्च्युली हा माझा आवाज ऍक्च्युली येतोय सगळ्यांना? ऍक्च्युली मी यासाठी आज आली इथे बोलण्यासाठी की जसं मी तुमचं जवळजवळ आता 15 दिवस होऊन गेले, साधारण 15 दिवस झाले असतील मी तुमचं हे डीएमई सेशन जे आहे ते डेली अटेंड करते. सो तेव्हापासनं म्हणजे काही गोष्टींमध्ये मी जसं आधी पण सांगितलं, निगेटिव्हिटी जेव्हा येते आपल्याला, सो आपल्याला काहीच करायची इच्छा राहत नाही किंवा आपण आतून समाधानी नसतो किंवा आनंदी नसतो. जसं मी हे सेशन अटेंड करतेय तसं खूप गोष्टी पॉझिटिव्ह म्हणजे माझ्यामध्ये आल्या आहेत. म्हणजे मी ते फील करतेय. आणि जसं मी तुम्हाला आधीपासून सांगत आले की जॉबचं हे ते सगळ्याच गोष्टी आहेत. पण त्या आता माझ्याकडे नाही, पण मी आतून एवढी समाधानी झाली की म्हणजे मी प्रत्येक मुमेंट एन्जॉय करतेय. जसं आता अ, अ, दिवाळीला मी घरी गेली होती गावाकडे, तर त्यावेळेस मी पूर्ण एन्जॉय केलं वगैरे. म्हणजे कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नव्हती की काय, म्हणजे कपडे सुद्धा मला चालून आले असं म्हणायला काही हरकत नाही की मी नाही घेतले, ते स्वतः पण मला आले आईकडनं वगैरे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी दिवाळी म्हणजे सगळंच एन्जॉय केलं, फराळ वगैरे सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं आता ह्या सिच्युएशन मध्ये कोणी आपल्याला असं काही बोललं तर आपल्याला असं वाटतं की मला टार्गेट केलं जाते किंवा मला असं हिणवलं जातं ह्या गोष्टींमुळे. म्हणजे मला जॉब नाही, म्हणजे असं वाटतं ना की आता माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीयेत, पैसे नाहीयेत, पण मग मला हे लोक असे टार्गेट का करताय. मग ते मला आता काहीच वाटत नाही. म्हणजे मी एका कानाने ऐकते आणि सोडून देते. ज्याला जे समजायचं ते समजून घ्या. जसं मी सेशन अटेंड करतेय आणि मी त्या गोष्टी मनावर घेतच नाहीये, क्योंकि कारण की मला माहितीये की हा काळ थोड्यासाठी असतो. आणि माझ्याकडे जे आता मी जसं तुम्ही मला सगळ्यात आधी मी तुमचं थँक्यू बोलते. मी सांगितलं नाही आतापर्यंत, पण जे मनी अबंडन्सचं जे सेशन आहे ते त्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी मॅडमशी बोलले, मॅडमनी स्वतःहून मला बोलले की मी तुला हे आता सध्या तू पे करू नकोस, तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा तू दे, पण हे सेशन तू कर. सो त्यासाठी मी खूप थँक्यू बोलते आणि सगळ्यांना सांगते की मॅडम खूप हेल्पफुल आहेत. आणि सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे त्यांच्याकडे बघून मला खूप गोष्टी आता
पॉझिटिव्ह मी झाली माझ्या लाईफमध्ये. आणि म्हणजे मी आधी डाऊट घ्यायचे, म्हणजे जसं मी सांगितलं आधी पण, की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, मला असं वाटायचं प्रत्येक गोष्टीत, की म्हणूनच लोक मला असं बोलतात किंवा म्हणूनच लोक मला रिजेक्ट करतात म्हणूनच. पण मला नंतर नंतर कळायला लागलं की ते लोक मला अफोर्ड करू शकत नाहीये. कारण मी जसं मॅडमनी लास्ट टाइम एक सेशन घेतलं होतं, की 99% जे लोक करतात ते आपल्याला नाही करायचं, 1% मध्ये आपल्याला काउंट व्हायचंय, की जे कोणीच करू शकत नाहीये, फक्त 1% लोक. सो मला ते कळतंय की हे लोक ज्या गोष्टी माझ्याशी डिस्कस करतात ते 99% ते लोक करतायत, म्हणून ते डिस्कस करतायत. पण 1% माझ्या ज्या गोष्टी मला करायच्या, तर मला माहिती की त्याच्यासाठी थोडा टाइम लागणार आहे, किंवा ती एनर्जी माझ्याच म्हणजे येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी मी पॉझिटिव्हली घेतीये. आणि त्याच्यामुळं मी आता म्हणजे एकदम सांगायचं झालं ना की अ, मी लाईफ एन्जॉय करतीये. माझ्याकडे जॉब नाहीये किंवा माझ्याकडे पैसे नाही किंवा मी हे नाही घेऊ शकत आहे किंवा ते नाही घेऊ शकत आहे, हे सोडून मी लाईफ एन्जॉय करते. माझ्या फ्रेंड सर्कल बरोबर येते. आता पण मी माझ्या एका मैत्रिणीकडे आलेली आहे. सो मला जसं म्हणजे माझी सवय आहे, संगीताला माहितीये की मी जेव्हा रेंटेड हाऊस जरी घेते तर मला व्ह्यू एकदम ग्रीनरी हवा असतो किंवा एक पीस ऑफ माइंड. तर मी इथे मैत्रिणीकडे आले, मला एवढं छान वाटलं. आणि ती स्वतः मला बोलते की तू इथे राहा आता माझ्या बरोबर वगैरे, आपण इथूनच जॉबचं तुझं बघू. म्हणजे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली युनिव्हर्स जुळून आणतोय. आणि कालचं एक म्हणजे आपण बोलतो ना की आपण जे फील करतो किंवा जे वर्ड बोलतो ते खरेच व्हायला लागतात, हे आपल्याला युनिव्हर्स संकेत देतो. आता कालचं साधारण क्रिकेटचं उदाहरण देते. वर्ल्ड कप मॅच होती आपली वुमेन्सची इथे. आणि त्यावेळेस म्हणजे साधारण ती मॅच 50 एक रन झाल्या असतील. तेव्हाच मला थोडंसं म्हणतो ना आपण आतनं फील आलं की आपणच जिंकणार आहे, आपणच जिंकणार आहे. आणि मी माझ्या फ्रेंडला एंड पर्यंत बोलत होते. मी ती मॅच ना पूर्ण बघितली पण नाही, ती बघत होती. पण मी तिला बोलले, अगं इंडिया जिंकणार आहे, तू टेन्शन नको घेऊ. म्हटलं बघ, मी सांगते ना ते खरंच होणार आहे. आणि शेवटी तेच खरंच झालं. म्हणजे की आपल्याला असं वाटतं नाही, मी विश्वास ठेवला होता तो. म्हणजे एक असतं ना की होईल का नाही असं मधी आपण अडकलेलो असतो, तसं नव्हतं. माझा फुल कॉन्फिडन्स होता. अरे इंडिया जिंकणार, तू टेन्शन नको घेऊ. आपल्या इंडियन्सच्या जे क्रिकेटर प्लेयर आहेत ते खूप छान. म्हणजे असं वाटायला लागतं की आपण जे बोलतोय वर्ड्स ते आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे ते तसेच व्हायला लागतात, हे मला जाणवलं. सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यातनं जाणवतात ह्या गोष्टी वगैरे ना, की आपल्याकडे नाहीये म्हणून आपण रडत कडत बसण्यापेक्षा जे आहे आपल्याला जे एन्जॉय करता येते ते करा. आणि त्यामुळे मला हे सेशन जेव्हापासून मी अटेंड केलंय, खूप गोष्टींमध्ये मला पॉझिटिव्ह आली आहे, कॉन्फिडन्स आलाय दुसरी गोष्ट. आणि समाधान जे आतून आपण म्हणतो. म्हणजे आता बऱ्याचदा मी एक बघितलंय की आता आपण रील्स बघत असतो किंवा काहीतरी असं कॉमेडी सीन बघत असतो आणि आपण एकटंच आपल्याशी हसत असतो. तर समोरच्याला माहित नसतं की ही व्यक्ती का हसतीये किंवा ही व्यक्ती अशी का बिहेवियर करतीये. त्यांना असं वेगळंच वाटतं की ही डोक्यात जाम झाली का काय, किंवा ते वेगळे समजतात. पण मी माझ्यात आनंदी आहे. मला नाही काही कोण मला काय म्हणतंय, काय जजमेंट करतंय, ते नाही घ्यायचंय आपल्याला. आपण आपल्याशी आनंदी आतून आनंदी आहे, हे युनिव्हर्सला माहितीये आणि आपल्याला माहितीये. सो समोरचे आपल्याला काय वेनी बोलतायत, काय वेनी तुमची ऍक्शन होती, बिहेवियर वरनं तुम्हाला जजमेंट होतं, तर ते मला आता काहीच वाटत नाहीये. कोणी काही म्हणू दे, मला हिनू दे, मला काय करू दे, मला माहिती की मी काय आहे. सो त्यामुळे मी काहीच टेन्शन घेत नाहीये, जसं हे सेशन अटेंड केलंय. आणि नक्कीच मी सगळ्यांना म्हणजे आज पण फर्स्ट डे ज्यांचं असेल त्यांनाही सांगते की तुम्ही कंटिन्यू करा. मी पण 15 दिवसापासून कंटिन्यू करतेय. तर त्यातनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी सोडून द्या. तर हेच मी म्हणते. आणि त्यातनं तुम्ही करा. ते खचवायचं नाहीये. युनिव्हर्स मला देणार आहे आणि एवढं देणार आहे की मला कमी पडणार आहे. म्हणजे माझे घर कमी पडेल, म्हणजे रूम पडेल कमी, की जे मला ते माझे ब्लेसिंग्स आहेत ते ठेवण्यासाठी मला खूपच म्हणजे काय बोलतात अथांग सागर येतो, असं मी गृहीत धरलेलं आहे. आणि येस. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बिग 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 चेंज उर्मिला तुमच्या आवाजातून, तुमच्या प्रत्येक व्हायब्रेशन मधून फील होतं. या सगळ्यांना होतं की नाही फील. उर्मिलाने बऱ्याचदा शेअर करत असतात त्यांची येण्याची, जेव्हा आल्या लॉट ऑफ क्वेश्चन मेरे पास वो नहीं है, वो नहीं, त्याच्यासाठी मी येते. अँड म्हणजे सबका टाइम आना चाहिए, तो बरोबर तुम्ही इथं येता त्यावेळेस. आणि थँक्यू सो मच उर्मिला. दिस जस्ट हॅपन. तो तुमच्यामध्ये जो चेंज येतोय डेफिनेटली आपल्या
प्रत्येकाला एक गायडन्सची जरूरत असते, एक मेंटरची आपल्या लाईफमध्ये नक्कीच जरूर असते, की जेणेकरून मी ज्या रस्त्यावर चालले तो रस्ता करेक्ट आहे का, आणि मी त्या रस्त्यावर चालायचं तर मलाच आहे, पण मी त्याच्यावर बाबा कसं पाऊल टाकायचंय, कधी उडी मारायची, कधी जंप मारायची, कधी सावकाशपणे चालायचंय, आणि एक्झॅक्टली तुम्ही ते सगळं फॉलो करताय. अँड दॅट इज वाय तुमच्यामध्ये जे बदल झालेत, अँड आय एम व्हेरी शुअर सगळ्यांसमोर आम्ही तुम्हाला ब्लेस करत आहोत. तुमची मॅजिकल लाईफ तुम्ही लवकरच, ऑलरेडी तुम्ही आहात तुमच्या लाईफ, तुमच्या त्या पाथवरती. तुम्हाला हवी असणारी तुमची मॅजिकल लाईफ लवकरच तुम्ही त्याला मिठी नक्कीच मारणार आहे, कारण यू आर ऑन द राईट ट्रॅक. येस, इट्स नॉट बिकॉज की तुम्ही हा आमच्या इथे येताय, आमची कोर्स करताय म्हणून आहे. व्हेर एव्हर यू गो, कुठेही करा, पण तो राईट पाथ, आणि जर घेतला असेल तर त्याला त्याच्यावरती कंटिन्युअस स्वतःवरती काम करायला लागेल. एक सिंगल आपला जो एक प्रत्येक डीएमई सेशन असतो, इट इज अ डीपली डीपली, म्हणजे आय कांट व्हॅल्यू, याची व्हॅल्यूच करू शकत नाही की हा किती ट्रान्सफॉर्मिंग असू शकतो. आणि हा प्रत्येक एक सेशन जर आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केला, तर याचे ह्यूज ह्यूज बेनिफिट्स आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. सगळ्यांना हार्टफेल्ट इन्व्हिटेशन, प्लीज कम. येस चित्राताई, नक्कीच नक्कीच तुम्ही जॉईन करा. येस चित्राताई. नाही, मला बोलायचंय. येस बोला चित्राताई. जास्त वेळ नाही घेईन दोन, पण मी बोलायला लागली तर खूप बोलते. ऍब्सोल्युटली खरंच बोला, बिनधास्त बोला. परमेश्वराने इतकी छान निर्मिती केली आहे आपल्या प्रत्येकाची, आणि मग तो कोणत्या धर्माचा, कोणत्याही जातीचा असो, काही असो, त्याच्यात सप्तचक्र ही असतातच. आणि ती कशी शुद्ध ठेवायची, कसं काय करायचं, ह्याचं ज्ञान आपल्याला कधीच नव्हतं. फक्त सप्तचक्र साधना म्हणजे बापरे काहीतरी कुंडलिनी जागृत आणि मग काहीतरी वेगळंच होतं, हेच आपण ऐकून होतो लहानपणापासून. पण जेव्हा इथे आपण एक एक कोर्स करायला लागलो, आपल्याला त्याचं सगळ्याचं महत्व कळलं. आणि आत्ताचा हा कोर्स म्हणजे एकदमच भारी होता. प्रत्येक चक्र आपलं कसं ऍक्टिव्हेट करायचं, कसं ते एनर्जाइज करायचं, आणि कसं त्यातून आपल्याला हवं ते मिळवायचं. पहिलं म्हणजे आपलं चक्र जर ब्लॉक असतील तर आपल्याला काय आजार होऊ शकतो, आपला स्वभाव कसा असू शकतो, हे पहिल्यांदा कळलं. आणि त्याच्यावरून कळलं की मी कशी होते आणि ती का होते, ह्याचं आपल्याला ज्ञान झालं. आपल्याला माहिती झाली, ज्ञानपेक्षा माहिती झाली. आणि हळूहळू आता आपण त्या ज्ञानाकडे जाऊ असं मला वाटतं. कारण मला माहिती असेल तर ज्ञान होतं, माहितीच नाही काय तर ज्ञान कसं येणार आपल्याकडे. उदाहरण माझं सांगायचं झालं तर रूट चक्र हे जर ब्लॉक असेल तर तुम्हाला तुमच्या पायात शक्ती नाही. किती डॉक्टरांना विचारलं, पायात शक्ती नाही, पाय उचलू शकत नाही, मोठी पायरी चढू शकत नाही, त्यांना काही त्याचं उत्तरच नव्हतं. मग आज मी तीच आहे, मी सगळे, पण मी चढू शकते, 4 पायऱ्या का होईना, 5 पायऱ्या का होईना. ही शक्ती कुठून आली, तर रूट चक्र आपण जागृत केलं, रूट चक्राला एनर्जाइज केलं. ह्यामुळे अगदी स्वतःला, मला पटकन राग येतो, मी पटकन बोलते. हा जो काही आपला आत्मविश्वास किंवा काय म्हणू आपण त्याला, की ओव्हर कॉन्फिडन्स, तर तो कळलं आपल्याला की आपलं नाभीचक्र ब्लॉक आहे. आज ते आपण क्लिअर केलं, आपण शांत झालो. जे लोक आपल्याला आपल्या स्वभावामुळे टाळत होते, आणि दुसऱ्यामुळे माझे व्हायब्रेशन्स नाही बदलत, तर माझ्यामुळे मी समोरच्याचे व्हायब्रेशन्स चेंज करू शकते. ही ताकद आज आपल्यात आलेली आहे ह्या वेगवेगळ्या कोर्सेसमुळे. आणि प्रत्येक कोर्स हा इन अ क्लास ऑफ इट्स ओन आहे. आपल्याला त्यातनं काय घ्यायचंय, आपल्याला त्यातनं काय स्वतःची उन्नती करायची हे आपण ठरवायचं. कालच मी एका प्रोग्रामला गेलेले, कधी न बोलणारे स्वतःहून स्वतःहून येऊन बोलत होते माझ्याशी. अगदी रस्त्यात एक कधीही माझ्याशी 8 वर्षात न बोललेली बाई क्रॉस करून येऊन माझ्याशी 10 मिनिटं उभं राहून बोलली. आणि पाऊस रिमझिम पडत होता, त्यात आम्ही भिजत दोघी बोलत होतो. हा चेंज कशामुळे झाला, तर माझे जे रेडिएट होत आहेत व्हायब्रेशन्स, त्याच्यामुळे झाले. आपण मी आतापर्यंत, किंवा सगळेच आपण, मी आतापर्यंत दुसऱ्याला दोष देत होते, पण मला कळलं की दोष माझ्यात आहे ना दुसऱ्यात आहे. आणि मी तो स्वतः सुधारायचा प्रयत्न करतेय. आज मार्च पासून मॅडमशी कनेक्ट आहे, आणि भरपूर काही मिळालं.
आणि अजूनही मिळत राहणार. आणि कुठचाही कोर्स असला ना, कधीही हावरट होऊ नका हे आपल्याला लहानपणापासून शिकवले. पण ह्याच्यासाठी हावरट व्हा, दुसरं काही नाही. हावरट व्हा आणि स्वतःवर काम करा. आजपर्यंत आपण स्वतःवर प्रेम केलं नाही आणि आपण एक्सपेक्ट केलं दुसऱ्यांनी आय लव्ह यू मला म्हणावं. कशासाठी? रोज सकाळी उठल्या आरशात बघितलं, किती छान दिसते तू, झोपून उठून पण किती छान दिसतेस, हे स्वतःला म्हणा आणि आनंद घ्या. आणि दुसऱ्यांनी म्हणो न म्हणो, दुसऱ्याला म्हणायला भाग पाडलं जातं आपल्या व्हायब्रेशन्सनी. किती छान दिसतेस, किती छान कॅरी करतेस, सगळं हे दुसऱ्याला म्हणावं लागतं. आपण सांगितलंय का? त्यांना नाही, आणि सांगून कोणी म्हणणारही नाही. पण आपलेच व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्यांना आपल्यातला बदल जाणवतो. पटकन कोणी म्हणणार नाही, हा आपला मनुष्य स्वभाव आहे. की दुसऱ्याला चांगलं म्हणायचं म्हणजे बापरे, माझ्यावर मनाचं ओझं येतं डोक्यावर आणि मनावर. पण इथे आलेले सगळे बघा कौतुक करतात एकदम. जेव्हा मी आणि संगीता बोलतो, तर आम्ही किती वेळ बोलतो आम्हाला कळतच नाही. ती माझं कौतुक करते, मी तिचं कौतुक करते, आम्ही सगळ्यांचंच कौतुक करतो. खरंच ह्यांचं कौतुक आहे ना, त्यांचं कौतुक आहे ना. म्हणजे हे आपोआप तोंडून येतं आपल्या, कारण आपलेच व्हायब्रेशन्स आपण चेंज केलेत. आणि हे सगळं श्रेय मॅडमचं आणि मॅडमच्या मॅजिकल कोर्सेसचे. मॅजिकल हिलिंग पासून आता मनी पर्यंत. कोण म्हणेल आता तुम्हाला कशाला मनी पाहिजे? नाही, मनी हे पाहिजेच, कारण ती एनर्जी आपली जगण्याची एनर्जी आहे. भले ते बँकेत असू देत, मला दिसू देत नको. पण एका मी ह्याच्यात युट्यूबच्या व्हिडिओमध्ये हे केलेलं, वाचलेलं, पाहिलेलं, की त्यांनी सांगितलं तुमचं जे पासबुक असतं त्याच्या मागे पेन्सिलीने एक लिहा. म्हणजे माझ्याकडे जर 15,000 असतील, एक मागे लिहिला 1,15,000, काय माझे व्हायब्रेशन चेंज होतील? अरे माझ्याकडे 1,15,000 आहेत. तेच जर 1,00,000 असेल, मागे एक लिहिला तर 11,00,000. अरे बाप रे, काय मी श्रीमंत आहे. आपल्या व्हायब्रेशन्स आपणच चेंज करायच्या. कशा पद्धतीने करायच्या? अनेक पद्धती आहेत, आपण त्या अवलंबायच्या आहेत. आणि त्या कोणत्या पद्धती ते शिकण्यासाठी हे आपले मॅजिकल कोर्सेस आहेत. आणि मस्त एकदम, काय लाईफ इझी झालंय. रिटायरमेंट नंतर लोकांचं लाईफ इतकं गोंधळाचं असतं आणि इतकं पीसफुल लाईफ या युनिव्हर्सने दिलंय ना, की काय त्याला शब्द भांडार म्हणतात ना, तोकडं पडतं. ब्युटिफुल ब्युटिफुल चित्राताई. सुंदर, खूप सुंदर. आणि आमची अमेझिंग. टीम एकदम खूपच छान आहे. सगळं आमचा ग्रुप, जो प्रत्येक आमचा ग्रुप असतो ना त्या त्या कोर्सचा, सगळे अमेझिंग आहेत एकदम. आणि सगळे एकदम एकमेकांशी कनेक्टेड, कोणी कोणाला भेटलेलं पण नाहीये. पण तरी त्यांना वाटतं की चित्राताईंशी बोलावं, त्यांना फोन करावा. का वाटतं? आपले जे व्हायब्रेशन्स रेडिएट होतात ना आपल्याच शरीरातून, त्यामुळे ते आपल्याशी सगळे कनेक्ट होतात. ती एनर्जी शेवटी वननेस एनर्जी आहे. थँक्यू सो मच Absolutely. मॅडम. What a beautiful life. मॅडम, Thank मला you. एक अनुभव सांगायचा आहे. Yes, yes. ऍक्च्युली हा, आपण आपल्यावर करतो ते हिलिंगचं, पण हसाल तुम्ही सगळेजण, पण मी कुत्र्यांवर केला ते सांगते. आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ 12-15 कुत्रे आहेत. रोज रात्री त्यांचे ताण सुरू होती. आमच्या सगळ्यांच्या झोपा मोडतात. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगते, रात्रभर धिंगाणा चालू असतो. मी शुक्रवारी ट्राय केलं, मी त्यांच्यामध्ये जाऊन उभी राहिले आणि आपलं जे आहे ओपन दिलं आणि मी म्हंटल, अरे तुला त्रास होत असेल, तुला खायला मिळत नसेल वगैरे वगैरे, मी सगळं त्या उभे राहून बोलले. मला समोरच्या वहिनी म्हटल्या, वहिनी कुत्र्यात का उभं राहिलं? म्हटलं नाही, बघते मी जस्ट. आणि खरं सांगते मॅडम, आज आज शुक्रवार शनिवार, आज 4 दिवस आहे, एकदाही ते कुत्रे रात्री ओरडलेले नाही. ब्युटिफुल. क्या हे मला बात है. खरंच म्हणजे खूप मॅजिकल वाटलं, म्हणून मी तुम्हाला शेअर करतेय. Absolutely it is. म्हणजे आपण लिटरली आपल्याकडे नॉन लिव्हिंग गोष्टी असतात, त्यांच्याशी सुद्धा आपण कनेक्ट होऊ शकतो. चित्राताईंच्याकडे, बाकी आपल्या सगळ्या मॅजिकल हिलर्सकडे प्रत्येक अनुभव आहे. वॉशिंग मशीनच चालत नव्हती, काही नाही, त्याला होपोनोपो दिले, हील केलं, चालू झाली ती. खरंच म्हणजे नाही लागला. सो यू कॅन क्रिएट. तुम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्या लाईफ मध्ये मॅजिक क्रिएट करू शकता.
बस उसके लिए यहाँ से शुरुआत होनी चाहिए. हाउ ब्यूटिफुल इजंट खरंच इट? फार जबरदस्त कोर्स आहे सगळेच आपले. ऍब्सोल्युटली. बस हम दिल से करते हैं आणि त्याला इम्प्लिमेंट करतो आणि करून घेतो. दॅट इज वाय ते सगळे मॅजिकल होतात. थँक्यू सो मच. मला तेच म्हटलं सगळ्यांना आपण आपल्यावर करतो, पण मी खरंच ज्यावेळेस त्या डॉगवर केलं ना, माझे मिस्टर पण मला म्हटले, हो आज ओरडणार आहे, झोप तू. नाही ओरडले रात्री ते. मी म्हटलं नाही ओरडले, मी शांत झोपली. क्या बात है. म्हणजे ब्युटिफुल. हे शेअर करायचं होतं मला. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू आणि सो हा मच. कोर्स आता संध्याकाळी आहे ना मॅडम? येस, संध्याकाळी असणार आहे म्हणजे 6 ते बघा, 7:30. आम्ही सगळे पहाटे 3ला उठून हा कोर्स केलाय तुमच्यासाठी खास. मॅडमनी संध्याकाळची वेळ घेतलीये, म्हणजे तुम्ही आता नाही म्हणूच शकत नाही की माझी साखर झोप मोडेल किंवा काय. तुम्ही येऊच शकता आणि करू शकता तुम्ही, आणि प्रत्येक जण करू शकतो. फक्त करायची इच्छा हवी. मग सगळी दारं युनिव्हर्सची पटापट पटापट ओपन होतात. जसं ना या एक सिग्नल आपल्याला ग्रीन मिळाला ना, पुढचे सगळे सिग्नल ग्रीनच असतात. आपल्याला कधीच थांबावं नाही लागत. गाडी घेऊन गेलेल्यांना हा अनुभव आहे. पण एकदा का पहिला रेड पडला की रेडच पडत जातो. जसं एक कोर्स करा तुम्ही, पुढचे सगळे सिग्नल तुम्हाला ग्रीनच येणार आहे आणि ऍब्सोल्युटली. तुम्हाला ऍब्सोल्युटली. काय हवं ते मिळणार आहे. आणि हो, थर्ड आय चक्र आपण जे सिरियल मध्ये बघतो की तो शंकराचा डोळा उघडला म्हणजे समोरच्याचा भस्मच. पण इथे उलट आहे. आपला थर्ड आय जेव्हा ऍक्टिव्हेट होतो ना, आयुष्यात सगळे एकदम शांती, समाधान, सगळं अबंडन्स मध्ये मिळायला सुरुवात होते. काहीच कुठे भस्म नाही होत. तर करा. आपण जे सगळं सुप्तावस्थेत ठेवलेलं आहे ना, त्याला जागरूक करण्याची आता वेळ आलेली आहे. ब्युटिफुल. आणि आणि मग जसं चित्रताई कोणतंही म्हटल्या, तुमचं वय असो, उलट लहान वय असेल तर तुम्हाला कधी त्रासच होणार नाही. एकदम सिंपल लाईफ जाईल तुमचं. हे ऍब्सोल्युटली. सगळ्यांनी, प्रत्येक वयाच्या व्यक्तीने हे करायला पाहिजे. अगदी वय जास्त असेल तरीही त्यांनी म्हणायचं नाही की आता मी करून काय करू. उलट आता गरज आहे. उद्या आपल्याला कोणतेच आजार नाही होणार. हील माय हार्ट. काय शांत धडधड होते हृदयाची. जाणवत पण नाही की आपलं हृदय चालू आहे. मग किती चांगलं आहे ना. ह्या ब्युटिफुल. गोष्टी येस, आपण केल्या पाहिजेत. आणि मराठीतच म्हणे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मी केलं नाही तर कसं काय मला त्याचं गमक कळणार आहे. त्यामुळे करायला सुरुवात करा. युनिव्हर्सचे सगळे दरवाजे फटाफट ओपनच होतात आपल्यासाठी. ऍब्सोल्युटली. त्या खूप ऍब्सोल्युटली. आणि दयाळू आहे युनिव्हर्स. आपल्याला द्यायलाच बसले. आपण घेत नाही आणि आतापर्यंत घेतलं नाही. तर घेत राहूया आणि घेता घेता देत राहूया सगळ्यांना, आणि त्यांच्या आयुष्यातही आनंद फुलवूया. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. येस, डेफिनेटली. कदाचित ही एकच बॅच अशी असणार आहे, फक्त इव्हिनिंगला आहे. तीही जस्ट ज्या लोकांच्या सोयीसाठी म्हणून ही इव्हिनिंग बॅच केली आहे. अदरवाईज पुढच्या ज्या काही नेक्स्ट इयर पासून होतील. आणि अगेन दिस इज द ओनली लास्ट बॅच की ज्याची प्राइस नक्कीच लास्ट बॅच एवढी नाही आहे. ती नक्कीच थोडी चेंज झालेली असणार आहे. आणि ही तुमची लास्ट प्राइस असेल, त्या लास्ट प्राइस मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. नेक्स्ट 2026 पासून त्याची ओरिजिनल प्राइस मध्ये तो येणार आहे. आणि येस, डेफिनेटली तो सकाळीच असणार आहे नेहमी. कारण आम्ही जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर हा कोर्स केलेला आहे, त्याचे आपले आपले रिझल्ट आहेत, बेनिफिट आहेत, आणि सगळ्यांना तसं सोयीस्कर आहे. म्हणजे नंतरचे तुमचे ऑक्युपन्सी असतात, इव्हिनिंगला जॉब असतो, बाकीच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, व्हेरी डिफिकल्ट. की जेव्हा 6 ते 10 तुम्हाला कोर्स करायचा आहे, त्यामध्ये तुमचं फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असतात, जेवण असतं, आणि यू आर नॉट दॅट कॉन्सन्ट्रेटेड. पण तो सकाळचा जो वेळ असतो आमचा, सकाळी 4 ते 8, हा कम्प्लिटली जणू काय स्वतःसाठी वेळ दिलेला, तसा आपण त्याचं युटिलायझेशन करतो. सो कम अँड बी द पार्ट ऑफ दिस. तर थँक्यू सो मच. नेक्स्ट आपण शेअरिंग उद्यापासून करूया. सो थँक्यू टीम. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. थँक्यू. थँक्यू.